परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मराठवाडा भागातील रेल्वे विकासासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन सादर केले। विविध महत्त्वाच्या मागण्या त्या निवेदनाद्वारे केल्यात। या निवेदनात निजामाबाद तिरुपती रायलसीमा SF एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार, नांदेड जोधपूर जैसलमेरसाठी नवीन रेल्वे सुरू करणं, तसंच पूर्णा पटना नांदेड रायचूर आणि बंगळुरू नांदेड एक्सप्रेसचा जालनापर्यंत विस्तार करण्याची मागणी करण्यात आली। यासोबतच नांदेड पुणे एक्सप्रेसचा टर्मिनल पुन्हा पुणे जंक्शनवर आणण्याची मागणीही करण्यात आली। एकूण 13 महत्त्वाच्या मागण्यांद्वारे मराठवाड्यातील रेल्वे सुविधा सुधारण्यासाठी पुढाकार घेण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी इथं सुमारे 1000 वर्ष जुनं श्री जगदंबा भवानी देवी मंदिरात चैत्रोत्सवानिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी लाभलेल्या या मंदिरात हजारो भाविकांनी हजेरी लावत मातेचं दर्शन घेतलं। यात्रेदरम्यान पहाटे महाआरती, गळाला नवस फेडण्याची विधी, पालखी सोहळा आणि रात्री भव्य छबिना काढण्यात आला। उंच देवकाठ्या ही यात्रेचं विशेष आकर्षण ठरल्या। निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिरात दरवर्षी मोठी गर्दी होते। नवसाची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदंबा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। खेड तालुक्यातील गोसासी इथं बायफ संस्था, महिंद्रा अँड महिंद्रा आणि खेड ईस्ट झोन FPC यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक खत निर्मिती केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। महिंद्रा कंपनीच्या CSR निधीतून उभारलेला हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। या केंद्रातून शेतकऱ्यांना कमी दरात उच्च दर्जाचे जैविक खत उपलब्ध होणार आहे। सेंद्रिय शेतीला चालना मिळणार आहे। यामुळे जमिनीचा पोत सुधारून शाश्वत शेतीस मदत होणार आहे। या उपक्रमामुळे वाढत्या रासायनिक खतांचा खर्चातून दिलासा मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। नमस्कार, आपण आहोत गोसासी या गावामध्ये, खेड तालुक्यातील हे गाव आहे आणि इथं या रुपालीताई गोरडे आहेत आणि यांनी जैविक खत निर्मिती प्रकल्प केलेला आहे। तर आपण आता बघूयात की हा जो जैविक खत निर्मिती प्रकल्प आहे, ज्याला आपण 10 ड्रम सिस्टीम म्हणतो, तर हे कशा पद्धतीने काम करतं त्या थोडक्यात सांगितलं ताई, सांगा। नमस्कार, मी रुपाली संतोष गोरडे। आजच आम्ही जैविक खत निर्मिती प्रकल्प या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे। तर हा प्रकल्प म्हणजे नक्की काय? तर जैविक खत निर्मिती प्रकल्प म्हणजे ह्यामध्ये 10 ड्रम थेरपीचा आम्ही वापर केलेला आहे। इथे 10 ड्रम थेरपी दाखवलेले आहेत। प्रत्येक टँकवरती त्या द्रावणाचं नाव दिलेलं आहे। तर ह्या द्रावणाचा उपयोग काय की आपण पाहतोय की दरम्यानच्या काळामध्ये आपण शेती करताना रासायनिक खतांचा वापर करतोय। या रासायनिक खतांचा तुटवडा आपल्याला मिळतोय, परंतु आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी सेंद्रिय पद्धतीने जैविक पद्धतीने शेती केली जायची। तर मग ही शेती करत असताना आत्ताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर रासायनिक खतांमुळे जे जमिनीतले बॅक्टेरिया आहेत, मग आपण म्हणतो की नायट्रोजन स्थिरीकरण जमिनीमध्ये व्हायला पाहिजे। वातावरणामध्ये 78% नायट्रोजन उपलब्ध असतो, पण तो नायट्रोजनचं स्थिरीकरण किंवा जमिनीतल्या पिकांना तो नायट्रोजन कसा मिळेल किंवा ते जे बॅक्टेरिया आहेत त्यांना संजीवनी कशी मिळेल, तर या 10 ड्रम थेरपीच्या माध्यमातून ही कृषीला, म्हणजे आम्ही आमच्या गटाचं नावच कृषी संजीवनी महिला बचत गट ठेवले आणि या माध्यमातून आम्ही कृषीला संजीवनी देण्याचं काम करणार आहे। तर कृषी संजीवनी म्हणजे की ह्याच्या माध्यमातून फळ निर्मिती असेल किंवा मग किड्यांची वाढ कशी रोखली पाहिजे, फळांची फुलांची काळजी कशी घेतली पाहिजे। आपण पाहिलं तर शेती करत असताना जर आपलं पीक ऐन जोमामध्ये आलं तर मग त्याची फुलंच गळली जातात, मग त्याचा साहजिक परिणाम हा त्याच्या पिकाच्या उत्पन्नावरती होतो। तर या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल, पूर्वीच्या काळी आपण पाहिलं तर जुने शेतकरी असे सांगतात की आम्ही ज्या शेतामध्ये 100 ते 150 गोण कांदा घ्यायचं, तर आजकाल त्याच शेतामध्ये हे प्रमाण घटलेलं आहे आणि अर्थातच त्याचबरोबर त्याची गुणवत्ता देखील ढासळलेली आहे। तर मग या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल आणि साहजिकच याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती पण होतोय। जी रासायनिक खते आहेत याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती भयंकर प्रमाणात होत आहे। आपण पूर्वीच्या काळी क्वचित कॅन्सरचं नाव ऐकलं जायचं, परंतु आज आपण पाहतोय की शुगर, डायबिटीज बरोबर कॅन्सरचं देखील प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर मग या सगळ्याच गोष्टी टाळायच्या असेल आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जर आपल्याला वाढायचं असेल तर मग ही 10 ड्रम थेरपी नक्कीच आपल्याला आपल्या शेतीसाठी उपयुक्त ठरेल। या प्रकल्पासाठी आम्हाला बायफ संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळालेलं आहे। ताई, मला एक सांगा की हे जे 10 ड्रम आहेत हे कसले आहेत, म्हणजे या प्रत्येक ड्रम मध्ये काय तयार होत आहे आणि याच्यासाठी लागणार काय साहित्य तो वापरता? तर याच्यामध्ये आपण जे म्हणतोय की सेंद्रिय शेती आपण करतोय, तर सेंद्रिय शेती म्हणजे याच्यामध्ये सगळे सेंद्रिय जे गावरान पद्धतीचे जे पदार्थ आहेत, मग थोडक्यात आपण पाहिलं तर शुगर,
तर शुगर आपण टाळतोय आता, मग त्याला पर्याय काय, तर आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे, गोमूत्र वापरलेला आहे, लसणाचा अर्क वापरलेला आहे. अशा बऱ्याच सगळ्या ज्या सेंद्रिय गोष्टी आहे त्या गोष्टींचा वापर करून आपण हा प्रकल्प उभा केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण जर इथं पाहिलं तर DF2 चिलेटिंग सोल्युशन आहे. असे 10 ड्रम आहेत की जे आपल्या शेतीला संजीवनी देण्याचं काम करणार आहे. इकडे जे 5 ड्रम आहेत ते आपण आळी किंवा कीड रोखण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आणि जे इकडचे मग या आळीमध्ये किडी असेल, तुडतुडे असेल, फुलकिडे असतील, नागाळी, पांढरी माशी, मावा, ह्या सगळ्या समस्या आपल्याला शेती करताना येतात. मग यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण या 10 ड्रम थेरपीचा वापर करू शकतो. या साईडला जे 5 ड्रम आहेत तर यांचा वापर कधी करायचा आहे, तर मग पिकाची वाढ असेल, फुल येण्याच्या अवस्थेमध्ये, फळ निर्मितीच्या अवस्थेमध्ये. मग याचे फायदे काय, तर साहजिकच तुमच्या जमिनीतील जे सूक्ष्मजीवांचं प्रमाण आहे ते वाढणार आहे, माती भुसभुशीत होणार आहे, मुळांची वाढ होणार आहे, अन्नद्रव्याची उपलब्धता किंवा जी गुणवत्ता आहे तीच वाढणार आहे, त्याचबरोबर त्याचे प्रमाण देखील वाढणार आहे. अशा पद्धतीने ही 10 ड्रम थेरपी काम करते. तर आपण हे सगळं पाहिलं असेल. हे 10 ड्रम आहेत आणि हे सगळे जे आहे हे सर्व जैविक आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरती हे सहजपणे आपण करू शकतो. हा एक खूप चांगला उपक्रम या ताईंनी त्यांच्या बचत गटामार्फत तयार केलेला आहे, जैविक खत निर्मिती. यासाठी अंदाजे किती खर्च आला तुम्हाला? अंदाजे यासाठी आम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. तर 1 ते 1.5 लाख रुपये याला खर्च आलेला आहे आणि कृषी विभागाचं यासाठी लवकरच अनुदानही मिळणार आहे आणि बायफ कंपनीने यांना अर्थसहाय्य केलं आहे. त्यामुळे यांना खूप चांगल्या पद्धतीने बचत गटाला हे करण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं की सर्व बचत गटांनी किंवा महिलांनी, अगदी तरुणांनी सुद्धा अशा प्रकारची खत निर्मिती आपल्या शेतासाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या गावासाठी तयार करायला पाहिजे. कारण जैविक खत निर्मिती ही संकल्पनाच अत्यंत आवश्यक आहे आपल्यासाठी, आपल्या शेतीसाठी. आणि आपलं आणि शेतीचं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर नक्कीच असा प्लॅन्ट आपण प्रत्येकाने आपापल्या गावात करावा. धन्यवाद ताई. आणि तुम्हाला या सर्व प्रकल्पासाठी कृषी विभागामार्फत खूप खूप शुभेच्छा. मी अंजना सोमलकर, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, खेड, गोसासी. धन्यवाद. उमरखेडमध्ये पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवण्यात आले. पत्रकारांनी आरोप केलाय की अवैध धंद्यांविरोधात तक्रारी आणि बातम्या केल्याचा राग मनात धरून उमरखेड पोलिसांनी आकसापोटी गंभीर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अन्यायकारक कारवाई मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली. तसंच भविष्यात पत्रकारांवर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी प्रशासनानं योग्य ती पावलं उचलावीत असंही निवेदनात नमूद करण्यात आले. खासगी कापूस बाजारात सध्या तेजीचं वातावरण असून सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कापसाला समाधानकारक दर मिळाल्याचं चित्र दिसतंय. बाजारात कापसाचं किमान 7,000 ते कमाल 8,475 तर सरासरी 8,400 इतका भाव नोंदवण्यात आलाय. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील निपाणी टाकळी येथील शेतकरी रामप्रसाद गिराम यांच्या कापसाला प्रति क्विंटल 8,475 इतका उच्चांक दर मिळाल्यानं शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केला जातोय. खासगी कापूस लिलाव विक्रीवेळी बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे, संचालक ॲडव्होकेट दत्ताराव कदम तसंच कापूस खरेदीदार उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यातील बोधली इथं सिजोंटा कंपनीतर्फे मका पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी संकरित मक्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या आधारे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात संकरित मका लागवड केली. पाहणी दरम्यान एकरी सुमारे 40 ते 45 क्विंटल उत्पादन अपेक्षित असल्याचं दिसून आलंय. कंपनीचे प्रतिनिधी भूमेश गायधने आणि विकास फुंडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. तसंच प्रगतिशील शेतकरी भोजराज बांडे यांचा सन्मान करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. तर बोथली येथे सिजंटा कंपनीच्या मका पीक पाहणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी बोथली येथील शेतकरी उपस्थित आहेत. तर या कंपनीच्या मका लागवड करणारे भोजराज बांडे हे शेतकरी आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या कंपनीच्या या वाणाचा उत्पादन अवरेज किती येईल हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपले नाव सांगा. भोजराज गोविंदा बांडे, राहणार बोथली, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. माझ्याकडे 2 एकराला व्हेरायटी आहे.
6802 आणि मी दर 3 वर्ष शेती करत आहे मक्याची. ॲव्हरेज आहे 40 क्विंटल. आपण शेतकऱ्यांना काय सांगाल? तेवढाच सांगणे आहे का या शेतीला जो पहिलेपासून लागवड करायची असेल तर नियोजन आधी करावं लागतं. आपल्यासोबत या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की यांनी जो या ठिकाणी मका पीक पाहणीचा जो कार्यक्रम आयोजित केला तर त्या संदर्भाने ते शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? नमस्कार, माझे नाव भूमेश गायधने. मी आज सिंजिंटा कंपनीमध्ये सेक्रेटरी माझं म्हणून काम करतोय. आज आम्ही आपल्या बोथली गावामध्ये सिंजिंटा कंपनीचे 2 त्या मक्याचा पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर हा जो कार्यक्रम आहे मोदराजी बांडे साहेब यांच्या शेतामध्ये आम्ही आयोजित केला आहे. उपस्थित सगळे शेतकरी आहेत. मक्का जो आहे उत्पन्न एकदम भारी मक्का आहे. आपण पाहिलं की इथं मक्क्याचं परिसर एकदम टोकापर्यंत भरलेला आहे. आज मोदर भावचा मक्का जर घेतला आपण तर कमीत कमी 45 ते 50 क्विंटल ॲव्हरेज अशी आमची शाश्वती आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा मक्का लावून आपलं उत्पादन वाढ करावे आणि प्रगती करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अत्यंत असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी शेतकऱ्यांना हा वाणाच्या लागवड करून आपली प्रगती साधावी अशी कंपनीच्या प्रतिनिधी तसेच शेतकरी भोजराज बांडे यांच्याकडून सांगणे आहे. मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 बोथली भंडारा. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ शहरातून हनुमान जन्मोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं शहरातील हनुमान मंदिरात सकाळपासूनच अभिषेक, पूजन आणि आरती कार्यक्रम पार पडले. यानंतर भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शहरासह परिसरातील शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांनी मनोभावे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी स्थानिक मंडळ आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. महाप्रसादासाठी स्वच्छता, शिस्त आणि नियोजन यावर विशेष भर देण्यात आला होता. स्वयंसेवकांनी भाविकांची उत्तम व्यवस्था करत कार्यक्रम यशस्वी केला. बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगर नाका इथं नुकतेच बसवलेले अत्याधुनिक वाहतूक सिग्नल हे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फक्त 8 दिवसांपूर्वीच बसवलेले हे सिग्नल कोसळलेत. त्यामुळे नगरपालिकेच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एका सिग्नलला पूर्णपणे नुकसान झालेलं आहे तर दुसरा वाकलेला दिसतोय. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यानं मोठा अनर्थ टळलाय. नागरिकांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची आणि विकास कामांची गुणवत्ता सुधारण्याची मागणी केली. हदगाव तालुक्यातील निवघा बाजार जवळच असलेल्या महातळा येथील नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली. मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या गावाजवळील लोकांना निवघा बाजार एक मोठी व्यापारपेठ असल्यामुळे नागरिकांना रोज याच रस्त्यानं ये-जा करावी लागते. दररोज जवळपास हजारो नागरिक या रस्त्यानं ये-जा करत असतात. या मार्गावर 24 तास वाहनांची मोठी वर्दळ असते. निवघा बाजारपेठेत जाण्यासाठी हाच एक रस्ता असल्यामुळे याच रस्त्यानं नागरिक जात असतात. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे नागरिक आणि शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं वेळीच लक्ष घालून निवघा ते महातळा रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक करतायत. हॅलो, कोण्या गावचे मामा तुम्ही? आम्ही निवगा दररोज येता जाता का या रोडनं? आता कोळीला जावं लागते रोज, काय करणार आहे? बरं आहे का प्रवासी काय रस्त्याचा? परवाच बरं आहे, तगडे मोडायचा टाइम आलाय आमचा. असं पाच का? खड्डे केवढाले आहे, मग गाडी पा केवढीची आहे, मोठ्यासाठी तर क्रॉस लागेल ना साहेब. हो ना. मग काय करावं, काही मोठी गाडी नाही माझ्या वयाच्यानं मोठी गाडी चालवणं होईना. हो ना, कारण त्रास बी भरपूर होता सर. आता काय इलाज नाही, आता घरी गेले झोपास लागते अर्धा 1 घंटा. हो ना. गडचिरोली चिमूरचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी लोकसभेत नक्षलवादावर बोलताना आदिवासींना जल, जंगल आणि जमिनीचे हक्क देणे हाच कायमस्वरूपी उपाय असल्याचं सांगितलंय. नक्षलवाद ही सामाजिक आणि आर्थिक अन्यायातून निर्माण झालेली समस्या आहे. केवळ कारवाईनं ती संपणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच आदिवासींवरील अन्याय थांबवावा आणि निरपराधांवरील कारवाई टाळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी केंद्रानं 10,000 कोटींचं विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ऐसी है कि हम तो बचपन से देखते आ रहे, हमारे करीबी लोग हमने इसमें खोए.
होता क्या है कि हमारे आदिवासी इस क्षेत्र में रहते हैं, गोलियां दोनों तरफ से चलती है, आहत आदिवासी होता है, विक्टिमाइजेशन आदिवासी का ही होता है। सबसे सॉफ्ट टारगेट नक्सलवादियों का भी आदिवासी है, पुलिस का भी आदिवासी है। ऐसी कई घटनाएं हुई जहां फर्जी मुठभेड़ भी हुई, जहां जो कोई उसमें इन्वॉल्व नहीं है उसको शक के आधार पर अरेस्ट कर लिया गया, बरसों तक जेल में रखा गया। और नक्सलवादियों के तरफ से भी ज्यादा से ज्यादा वो क्षेत्र में आदिवासी ही मारे गए। ऐसी हालत आदिवासियों की है। अभी वहां पर नई खदानें माइंस आ रही है, लोह खदानें खनिज वहां से निकाला जा रहा है। तो ये अभी नक्सलवाद कम हो गया, लेकिन ये माइंस के वजह से जो हमारे आदिवासियों ने, क्रांतिकारियों ने लड़ाई लड़ी, बिरसा मुंडा से लेकर वीर बाबूराव शेड़माके तक, जल जंगल जमीन की लड़ाई, लेकिन इन खदानों के वजह से क्या हो रहा है? जल दूषित हो रहा है, जंगल समाप्त हो रहा है और जमीन से आदिवासियों को बेदखल किया जा रहा है। हमारे क्षेत्र में जहां ये प्रभावित क्षेत्र है, वहां जो भी नक्सल प्रभावित लोग थे, जिनके घर के किसी को मार दिया है, जिसके करीबी को किसी ने नक्सलवादियों ने मार दिया है, तो नक्सल प्रभावित लोगों को एसपीओ का एक नौकरी दिया था, टेम्पररी स्पेशल पुलिस ऑफिसर। तो इसमें महिलाएं ज्यादा है, क्योंकि उनके हस्बैंड को मार दिया था, तो उनको पुलिस ने अपने यहाँ रख लिया कि भी आप एसपीओ करके काम कीजिए। लेकिन अभी क्या हुआ, नक्सलवाद कम हो गया करके उनको निकाल दिया। पर प्रभावित तो ऑलरेडी है ना, वो उनका करीबी कोई मर गया है, उसका हस्बैंड मर गया है, इसलिए उसको आपने दिया, तो उनको कंटिन्यू करना चाहिए। मेरा आग्रह है, हमारे गृह मंत्री जी यहाँ बैठे, मैं आग्रह करूंगा एसपीओ की जो पोस्ट क्रिएट की गई थी वो उनके रहते तक, जो अभी लोग है ऑलरेडी उसमें, उनके रहते तक वो कंटिन्यू की जाए। दूसरा, उसमें जो समस्या बता रहा हूं मैं वहां की, वहां सुरजागढ़ माइंस है, वो जब माइंस स्टार्ट हुई उस समय पे वहां पर एक केंद्र स्टेट गवर्नमेंट ने योजना लाई। उस समय पर भी देवेंद्र जी फडणवीस ही मुख्यमंत्री थे, और ये योजना के तहत जो अनएम्प्लॉयड लड़के हैं वहां के, उनको रोजगार देने के लिए उनके नाम से एक एक ट्रक खरीदी करना था। उनको कहा गया कि आप 50-50 हजार रुपया बैंक में भरो। 80 ऐसे लोग मिले, 80 अनएम्प्लॉयड, उन्होंने 50-50 हजार बैंक में डाले और योजना में हिस्सा लिया। वो योजना में हिस्सा लेने के वजह से वो विस्थापित हुए, उनको अपना गांव डर के वजह से छोड़ना पड़ा। उनको फिर डेमो चाबियां दी गई ट्रक की, लेकिन कुछ दिन के बाद में ट्रक भी नदारद, चाबी भी नदारद, कुछ उनको मिला नहीं। मुख्यमंत्री खुद आके उन्होंने अपने हाथ से चाबी दिया। बाद में वो योजना के अंदर उनको अभी भी ट्रक नहीं मिला, 50,000 रुपए उनके बैंक में जमा है, वो भी वापस नहीं मिले। अब ये रोते रोते हमारे पास आते हैं। तो इसके ऊपर भी ध्यान दिया जाए, योजना जो शुरू की हुई थी, इसकी योजना का क्या हुआ। और वहां कुछ बातें होती है, जो ये समस्या है, समस्या कम करने में, समस्या हल करने में, समस्या को समाप्त करने में
हमारे आदिवासियों का बहुत बड़ा हाथ रहा है। उन्होंने एक बार सोच लिया कि हमको मुख्य प्रवाह की धारा में जाना है, तो उधर सहयोग नहीं करेंगे तो अपने आप वो कम हो जाएगा। सिर्फ गोली से काम नहीं बनता, वहां जो स्थानिक लोग हैं उनका भी सहयोग चाहिए। तो हमारे आदिवासियों ने सहयोग किया, इसलिए पॉसिबल हो सका। लेकिन क्या होता है, जो जमीन के पट्टे हैं वो उनको मिलते नहीं, बहुत सारी कंडीशन डाल दी जाती है। अभी एक गांव में 15-15 साल से वो जमीन कर रहे, धान पका रहे, 15 साल के बाद में फॉरेस्ट वाले आके उनको बेदखल कर देते जमीन से, फॉरेस्ट की लैंड है करके। कहाँ जाएंगे? प्रशासन के पास जाते हैं, प्रशासन ये अन्याय करेगा तो फिर हमारे पास आते हैं। अगर हमने न्याय दे पाए तो ठीक है, हम भी प्रशासन को बोलते हैं आप इनका देखो, अगर नहीं देखे तो कहाँ जाएंगे? वो तो वहीं जाएंगे फिर से। तो ये अगर समस्या समाप्त करनी है तो ये जो छोटे छोटे लोगों की समस्या है वहां के, वो समस्या के ऊपर हमको ध्यान देना पड़ेगा। ये एक पीएमजीएसवाई के अंतर्गत एक रोड बनाए, कच्चा था उसको पक्का बनाए। फॉरेस्ट वालों ने वो नए रोड को फॉरेस्ट लैंड से जाता है करके उसको खोद के रख दिया। ये हालत है। किसी ने मकान बनाया फॉरेस्ट के लैंड में, एक दूसरे लैंड तो अवेलेबल है नहीं, तो उसको घर से ही बेदखल कर दिया जाता है। तो ये जो घटनाएं होती है छोटी छोटी, उससे वो लोग प्रभावित होते हैं, बरसों से वहां रहते, पीढ़ियों से वहां रहते, उनको न्याय और उनके हक मिलना चाहिए। इसलिए सरकार ने भी उसके ऊपर ध्यान देना चाहिए। और ये जो हमने एक गढ़चिरौली के लिए आकांक्षी भी जिला है, नक्सल प्रभावित जिला है, इसलिए हमने 10,000 करोड़ का एक स्पेशल पैकेज डायरेक्ट केंद्र से जिले को मांगा था, उसके ऊपर विचार किया जाए। दूसरी बात, वहां की जो लोगों के लिए सुविधा है, मूलभूत सुविधाएं, उसका हमने प्रशासन से पूरी जानकारी लेकर एक लिस्ट बनाई। वो लिस्ट हमने गृह मंत्री जी के दफ्तर भी दी है, उसके ऊपर भी ध्यान दिया जाए। लोगों के काम है, छोटे छोटे रोड है, रास्ते हैं और सुविधा है, उसके ऊपर भी ध्यान दिया जाए। तो हम ये इस बारे में ये कहना चाहता हूँ, पूरी तरह से अपने को वो रोकना है, वो समस्या का समाधान ढूंढना है। तो वहां रहने वाले जो लोग हैं उनकी समस्याओं के ऊपर ध्यान देना पड़ेगा, उनके समस्या का समाधान निकालना पड़ेगा, तभी इसको मिळू सकते हैं। आप मावळ तालुक्यातील वडगाव मावळ परिसरात दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावले। दुपारी सुमारे 1:45 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली। सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळालाय, मात्र सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेमुळे वातावरण दणाणून गेलं। दरम्यान काढणीच्या हंगामात आलेल्या या पावसामुळे पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त होते। शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात नरभक्षी पट्टेदार वाघाचा धोका वाढलाय। 13 दिवसात 3 हल्ल्यांमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। उमरझरी येथील माया रामकृष्ण सोनवणे या महिलेला 28 मार्च रोजी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं। त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू असताना 1 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतकऱ्यांसाठी शेती करणं धोकादायक बनलंय। नागरिकांनी वन विभागाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत नरभक्षी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। वन विभागाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।